हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत. हा ब्लॉग आहे संडेचा आणि अशा छान छान तयाऱ्या करून आम्ही संडे आहे तर फिरायला गेलो होतो. कुठे त्याच्या अगोदर मी एक सांगेल की ह्या पूर्ण ब्लॉगचे 3 पार्ट्स झालेले आहेत. तिन्ही पार्ट्सला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. एक 20 मिनटाच्या प्रवासानंतर आम्ही इथे गेलो होतो एमिरेट्स पार्क झूमध्ये, जे अबुधाबीला आहे. आणि त्यानंतर इथे एंट्री वगैरे केली आम्ही. मुलींना कॅब घेतल्या होत्या कारण की खूप ऊन होतं. पहिल्याच नजरेत आम्हाला इथे दिसले फ्लेमिंगो. ज्या प्रकारे ते उभे होते मला पहिले असं वाटलं की ते आर्टिफिशियल आहे, बट वेन दे मूव्ह आय रिअलाइज नाही हे रिअल आहेत. इथे हा फ्लॉवर हॉर्न फिश होता. याला मराठीत काय बोलतात मला माहीत नाही. मी याला टेंगुळवाला फिश असं नाव ठेवलेलं आहे. तुमचं तुम्ही बघा तुम्हाला काय बोलायचं आहे त्याला. आणि बरेच फिश होते इथे जे कॉमन आहेत आपल्याकडे, इझिली फिश टँकमध्येही दिसतात असे फिश होते. त्यानंतर आम्हाला इथे दिसला आमचा फ्रेंड निमो. त्याला क्लाउन फिश असं म्हणतात, पण आम्ही त्याला निमोच बोलतो. मी त्याला निमो निमो असा आवाज देत होतो. त्यानंतर बाहेर आलो, इथे भरपूर सारी मंकीज होते, माकडं होती. तर त्यांचे छोटंसं असं शूट घेतलं आणि पुढे गेलो तर इथे मला दिसलं पिहॅन. लवली. याला लांडोर पक्षी म्हणतात. तर त्याच्या पिल्लांसोबत फिरत होतं इकडे इकडे. मी मोर शोधत होती खूप डेस्पिरेटली, पण ठीक आहे. त्यानंतर इथे किंगकॉंगने माझ्या मुलींना पकडलं. माझे थोडेसे ड्रामे केले आम्ही आणि पुढे गेलो. त्यानंतर इथे होता हॅना, ज्याला तरस म्हटलं जातं. ते कंटिन्यू फिरत होतं, म्हणजे एका ठिकाणी असं बसतच नाही. ते असे 3-4 जणं होते हे. त्यानंतर पुढे आम्हाला शिप दिसली. शिपसाठी आम्हाला पोयम बोलायची होती, बट शिप काही भाव देत नव्हती आम्हाला. खूप आवाज दिला तिला, बट नाही. त्यानंतर इथे आफ्रिकन टॉर्टॉईज बघितले आम्ही. मोठे मोठे टॉर्टॉईज होते फार, एक 10-12 तरी असतील. त्यानंतर हे शीप, काऊ, बफेलो वगैरे खूप कॉमन ज्या आहेत आपल्याकडे तेही होतं तिथे. त्यानंतर हा अर्मांडिलो होता. याला मराठीत काय बोलतात अर्मांडिलोला माहीत नाही, बहुतेक खवले मांजर बोलतात, आय डोंट नो एक्झॅक्टली. त्यानंतर इथे हे माझं बदक, ह्या बदकांच्या मागे मागे असं फिरत होतं. इथे ऊन वाढलं होतं फार आणि गरमी खूप जास्त होत होती. इथे यांनी असे छोटे छोटे टेंट बनवून जे थंड वाऱ्याचे फवारे सोडत होते ते, बट तरीही गरम होत होतं. त्यामुळे मग आम्ही जेवायला निघालो इकडनं. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.